श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. वावसीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर आपला आजचा विषय आहे घरातील वाळलेल्या तुळशीच्या उपायाने सुख समृद्धी कशी येईल. तर तुळशीची रोप हे देवी वरदानाचा अवतार मानले गेले आहे. म्हणूनच घरात कोणतेही रोप असो किंवा नसो, पण तुळशीची रोप हे नक्कीच असावे. ब्रह्मपुराणानुसार आपल्या दारात लावलेले तुळशीचे रोप नकारात्मक ऊर्जेचा नाश करते. त्यासोबतच आपल्याला काही संकेतही देत असतात. हे संकेत आपल्याला येणाऱ्या जीवनाशी निगडीत असतात. कारण तुळशीचे रोप वातावरणामध्ये निर्माण होणाऱ्या नकारात्मक शक्तीला शोषून घेते आणि येणारी संकट आधीच माहिती होतात व आपल्याला विविध रूपामध्ये ते संकेत देतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाला विशेष महत्त्व आहे. तुळशीच्या रोपाला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जात असतं. म्हणतात की भगवान विष्णूंना सुद्धा तुळस अतिशय प्रिय आहे. तुळशीच्या पानाशिवाय भगवान विष्णूंच्या पूजेचा प्रसाद अर्पण केला जात नाही. असं म्हणतात की तुळशीला पाणी घालणे खूपच शुभ असतं. यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते. तसेच तुळशीची नियमित पूजा केल्याने देवी लक्ष्मीसह भगवान विष्णूंचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या जीवनातील सर्व संकट, सर्व अडचणी दूर होतात. पण या व्हिडिओमध्ये तुळशीच्या वाळलेल्या काडीचा उपयोग पाहणार आहोत. तुळशीची वाळलेली काडी आपल्याला घरात एका ठिकाणी ठेवायची आहे. या ठिकाणी ठेवल्यामुळे आपल्या घरावरती जी संकट असतील, अडचणी असतील, समस्या असतील तर त्या सर्व दूर होऊन आपल्या मुलांची, पतींची घरात भरभराट होणार आहे. तर आता ही तुळशीची वाळलेली काडी घरामध्ये कोणत्या ठिकाणी ठेवायची आहे, जी ठेवल्यामुळे आपल्या घरावरची सर्व संकट दूर होऊन आपल्या घराची भरभराट होणार आहे, हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत, जेणेकरून संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याच्याबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आपल्या स्वामी माऊलींचा गजर करायला विसरू नका. आपण तुळशीला लक्ष्मी मातेची दर्जा देत असल्यामुळे आपल्या प्रत्येक हिंदूच्या दारासमोर तुळस ही असतेच. तसेच तुळशी आपल्यासाठी धार्मिक असते. आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. आपल्या दारातील तुळस ही नेहमी हिरवीगार व भरलेली असावी, यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करत असतो. या तुळशींची आपण सकाळी संध्याकाळी पूजा करत असतो. तुळशीजवळ दिवा लावला जातो. तुळशीला आपल्या घरातील सर्व समस्या, सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपण प्रार्थना करत असतो, प्रदक्षिणा घालत असतो, तुळशी मातेचा मंत्र म्हणत असतो. तुळशीला जल अर्पण केलं जातं. आपण शक्य तेवढी या तुळशी मातेची काळजी घेत असतो. परंतु तरीही कधीकधी आपल्या दारातील तुळस वाळून जाते, कोरडी पडते. अशा वेळी आपल्याला कळत नाही की आता या तुळशीचे काय करावे. मग ही काढून टाकावी किंवा फेकून द्यावी, किंवा आपण याचं काय करावे, हा आपल्याला प्रश्न पडलेला असतो. या सुकलेल्या तुळशीचं काय करावं हे आपल्याला समजत नाही. आपल्या दारात वाळलेली तुळस कधी ठेवू नये असं आपल्या धर्मशास्त्र सांगितला जातो. म्हणूनच जर दारातील तुळस वाळलेली असेल तर ती लगेच तिथून काढून टाकावी लागते. जर तुळस खाली म्हणजे मुळाशी जर हिरवीगार असेल आणि वरवर जर तिच्या काड्या जर सुकल्या असतील, कोरड्या पडल्या असतील, तर या कोरड्या पडलेल्या म्हणजे सुकलेल्या ज्या काड्या आहेत तुळशीच्या, तर त्या आपल्याला काढून द्यायच्या आहेत आणि त्या काड्या आपल्याला एखाद्या कपड्यामध्ये किंवा एखाद्या पिशवीमध्ये आपल्याला सांभाळून ठेवायचे आहेत. जर तुमची संपूर्ण जर तुळस सुकलेली असेल, वाळलेली असेल, तर ती पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला नवीन तुळशीचे रोप आणून लावायचं आहे. वाळलेली तुळशी कोठेही टाकून देऊ नये. जर टाकायची असेल तर आपल्याला नदीमध्ये तिला विसर्जन करायचे आहे किंवा मातीमध्ये पुरून टाकायचे आहे. परंतु
इथे तिथे कुठेही तुळस फेकून देऊ नये. त्याचबरोबर आता आपल्याला या तुळशींच्या काडीचा एक उपयोग करायचा आहे. तर आता तो काडीचा उपयोग कसा करायचा आहे तर ते पाहूया. तर यासाठी आपल्याला काही करायचं आहे. जर आपल्याकडेची जर तुळस ही संपूर्णपणे सुकलेली असेल, वाळलेली असेल, तर ती पूर्ण तुळस घ्यायची आहे. किंवा जर त्या काड्या तुळशीच्या काड्या वरच्या जर सुकलेल्या असतील तर त्या काड्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि त्यांना आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. आणि धुतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला उन्हामध्ये ठेवून या काड्या किंवा वाळलेली तुळस सुकून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला या तुळशीचे जे बारीक बारीक तुकडे करून आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. याची बारीक पावडर करायची आहे. या सुकलेल्या काड्यांची आणि बारीक पावडर करून एखादे जे सुती कापड असतं तर त्या सुती कापडाने किंवा एखाद्या गाळणीने आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. आणि यानंतर आपल्याला या पावडरचा वापर करायचा आहे. तर हा वापर आता कसा करायचा आहे तर आपण दररोज आपले देवपूजा करत असतो. देवाजवळ आपण आरती, धूप, अगरबत्ती लावत असतो. तर त्यावेळेला आपण भगवान श्रीहरी विष्णूंचे देखील पूजा करत असतो. आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की श्रीहरी विष्णूंना, भगवान विष्णूंना तुळशी माता अतिशय प्रिय आहे. आणि आपण भगवान विष्णूंना चंदनाचा टिळा लावत असतो. तर या चंदनामध्ये आपण हे तुळशीची केलेली पावडर आहे, तुळशीच्या काड्यापासून बनवलेली तरी ही चंदन आणि ही तुळशीची पावडर मिक्स करून यांचा टिळा लावल्याला भगवान श्रीहरींना लावायचा आहे. श्रीहरींना तुळशी अतिशय प्रिय आहे. त्यामुळे आपण या तुळशीची जी पावडर केलेली आहे त्याचा टिळा आपण भगवान श्रीहरी विष्णूंना लावायचा आहे. जर आपण या तुळशीचा अशा प्रकारे जर वापर केला तर भगवान श्रीहरी विष्णूंची आपल्यावर आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावरती कृपा राहणार आहे. त्याचबरोबर तुळशी भगवान श्रीहरी विष्णूंना इतकी प्रिय आहे की तुळशीचे पान न ठेवता आपण जर भगवान विष्णूंना जर नैवेद्य अर्पण केला तर तो नैवेद्य भगवान स्वीकारत देखील नाहीत. इतके श्रीहरी विष्णूंच्या पूजनामध्ये तुळशीचे महत्त्व आहे. आणि म्हणजेच आपण जर या तुळशीच्या काड्यांचा, वाळलेल्या तुळशींचा जर आपण अशा प्रकारे जर वापर केला, आपण यांची जर पावडर बनवून श्रीहरी विष्णूंना जर आपण त्यांचा टिळा जर लावला तर श्रीहरी विष्णू आपल्यावर प्रसन्न होतील आणि त्यांचा कृपाशिवर आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि भगवंत आपल्या पूजनांचा, आपण जी रोज पूजा करत असतो तर त्या पूजेचा स्वीकार करतील. आपण दररोज सकाळी संध्याकाळी भगवंताचे पूजन झाले की घरातील सर्व सदस्यांनी या पावडर बनवलेली आहे तर याचा आपल्याला कपाळी अवश्य लावायचा आहे. यामुळे आपलं मन देखील शांत राहतं आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येण्यास भरभराट होते तसेच भरभराट होण्यासाठी मदत होते. आणि थोडंसं चंदनामध्ये किंवा अष्टगंधामध्ये मिक्स करून हे पावडर तुम्ही तुमच्या कपाळी लावून घराबाहेर पडला तर तुमच्यावर कुठलाही संकट येणार नाही. तुमच्या अवतीभोवती फिरणार सुद्धा नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं केल्यामुळे तुमच्या घरामध्ये पैशाची कधीही कमी असणार नाही. कारण हे जे पावडर आहे श्री विष्णूंना प्रिय आहे. त्यामुळे देवी लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंचे कृपाशीर्वाद तुम्हाला लागतील आणि तुमच्या घरामध्ये कधीही कशाची कमतरता भासणार नाही. आपण भगवान विष्णूंची अशा प्रकारे जर पूजा केली तर लक्ष्मी माता देखील आपल्याला वर नेहमी प्रसन्न राहते. आणि लक्ष्मी माता जर आपल्यावर प्रसन्न राहिली तर आपल्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी टिकून राहते, घराची भरभराट होते. आणि आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे असतील, पतीच्या नोकरीमध्ये येणारे अडथळे असतील, व्यवसायामध्ये येणारे अडथळे असतील किंवा घरामध्ये येणारे अडचणी असतील, संकटे असतील तर ती सर्व दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे. आणि
यामुळे आपल्या घराची भरभराट होणार आहे. लक्ष्मी मातेची नेहमी आपल्या घरामध्ये वास राहणार आहे आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही. लक्ष्मी मातेचा आणि भगवान विष्णूंची कृपा आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावरती कायमस्वरूपी राहणार आहे. तुळशीची पावडर आहे, तरीही आपण पावडर जर आपल्या आणि आपल्या घरातील कुटुंबियातील माणसांच्या जर आपण कपाळाला लावली तर आपण जे काम करत आहोत, कार्य करत आहोत, तर यामध्ये आपलं मन लागतं आणि ते पूर्णत्वास जातं. त्याचबरोबर आपलं मन हे एकाग्र होतं आणि जर तुमच्याकडे जे तुळशी असेल आणि ते जर मोठे असेल तर तिची तुम्ही जरा जास्त प्रमाणात जर पावडर बनवली असेल तर तुमच्या घरातील सर्व सदस्यांनी, कुटुंबातील सर्व सदस्यांनी दररोज या पावडरचा अर्धा चमचा किंवा अगदी थोडीशी पावडर जरी घेतली तरी देखील चालेल. तर यामध्ये आपल्याला थोडंसं मध मिक्स करायचं आहे आणि ते औषध म्हणून आपण जरी खाल्लं तरी देखील आपल्याला याचा फायदा होऊ शकतो. यामुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक कोणतेही समस्या असतील किंवा कोणतेही अडचणी असेल किंवा शरीरामध्ये कोणतेही आपल्याला जर त्रास होत असेल तर ते सर्व त्रास दूर होण्यास देखील यामुळे मदत होईल. त्याचबरोबर आपल्याला जर कोणी नजर बाधा केली असेल तर नजर दोष असेल, कोणी करणी बाधा केली असेल किंवा जर कोणताही दोष जर आपल्याला लागलेला असेल तर तो देखील ही जर पावडर आपण चिमूटभर खाल्ली तरी देखील आपले हे सर्व जे करणी असेल किंवा जर बाधा असेल तर ते दूर होण्यास त्यामुळे मदत होणार आहे. ती नष्ट होणार आहे आणि आपल्यामध्ये जे काही वाईट आणि नकारात्मकता भरलेली असते तर ती देखील यामुळे नष्ट होणार आहे. आणि यासाठी आपल्या या तुळशीच्या पावडरचा अत्यंत प्रभावशाली असा उपाय करायचा आहे आणि यामुळे आपली मानसिकता बदलणार आहे. आपल्या मनाला एक प्रकारची शांतता लागणार आहे, आपला आत्मविश्वास वाढीस लागणार आहे. आणि ही जी पावडर केलेली आहे तर ही जर आपण भगवान विष्णूंना अशा प्रकारे चंदनामध्ये मिसळून जर आपण त्यांच्या कपाळी रोज सकाळी देवपूजा करत असताना जर लावली आणि आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या भगवान विष्णूसमोर जर आपण बोलून दाखवल्या तर आपल्या ज्या सर्व इच्छा मनोकामना आहेत पूर्ण होणार आहेत. आपल्या घरावरची जी साडेसाती असेल, संकट असेल, अडचणी असतील तर ते सर्व दूर होऊन आपल्या घराची, मुलांची, पतींची भरभराट होणार आहे. कितीही मोठा तुमच्या घरावर संकट असू द्या, कितीही मोठी अडचण असू द्या, ते सर्व दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे. आणि तुळशी मातेचा आणि भगवान विष्णूंचा कृपा आशीर्वाद आपल्याला आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला प्राप्त होणार आहे. आणि यासाठीच आपल्याला हा अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय तुळशीच्या वाळलेल्या काडीचा किंवा पूर्ण तुळशीच्या वाळलेल्या तुळशीचा करायचा आहे. हे तुळशी आपण इथे फेकून न देता आपल्याला हा अत्यंत प्रभावशाली तुळशीचा उपाय करायचा आहे. हा जर उपाय केला तर याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला जर ही माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. सोबतच बेल आयकॉन बटन प्रेस करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.